पुढची बातमी बसवराज पाटील यांचा विजय झालाय। धाराशिवमध्ये 845 मतांनी बसवराज पाटील विजयी झाले। काँग्रेसच्या महेश देशमुख यांना केवळ 124 मतं मिळालीत। बसवराज पाटील यांना निवडणुकीमध्ये विक्रमी मतं मिळाल्याचं पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये 845 मतांनी बसवराज पाटील यांचा विजय झालेला आहे। भाजपचे उमेदवार असलेले बसवराज पाटील विजयी झाले। 845 मतांनी बसवराज पाटलांचा विजय झाला। काँग्रेसच्या महेश देशमुखांना केवळ 124 मतं मिळाली। बसवराज पाटील यांना निवडणुकीमध्ये विक्रमी मतं मिळाल्याचं पाहायला मिळालं। धाराशिवमध्ये 845 मतांनी बसवराज पाटील यांचा विजय झाल्याचं दिसतंय। काँग्रेसच्या महेश देशमुख यांना केवळ 124 मतं मिळाली। त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या महायुतीचंच पारडं जड पाहायला मिळते। बसवराज पाटील यांना निवडणुकीमध्ये विक्रमी मतं मिळाली। बसवराज पाटील यांचा विजय झाला। आणि यावर अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांच्याकडून। उदय, आपण पाहतोय की काँग्रेसच्या महेश देशमुखांना केवळ 124 मतं मिळालेली आहेत। नेमकं धुळ्यामध्ये काय काय घडलं? नक्कीच जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे बसवराज पाटील हे जे आहेत ते विक्रमी मतांनी निवडून आलेत। त्यांना 845 मतं मिळाली आहेत। एकूण झालेलं मतदान जे होतं ते 983 मतदान झालं होतं आणि त्यापैकी 845 मतं जे आहेत ती बसवराज पाटलांना मिळालेली आहेत भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीच्या। एकूणच जर बघितलं तर काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून महेश देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात होते आणि अमित देशमुख यांची ताकद जी आहे ती पणाला लागली होती। एकूणच जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना केवळ 124 मतं मिळालेली आहेत आणि एकूणच जर बघितलं तर 721 मतांनी बसवराज पाटील हे निवडून आलेले आहेत, विजयी झालेले आहेत। नक्कीच उदय, या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने बसवराज पाटील यांनी रणनीती वापरली त्याबद्दल काही माहिती? नक्कीच कल्याणी, जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा जो विकासाचा अजेंडा आहे तो घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले होते। मराठवाड्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचं देखील बसवराज पाटील यांच्याकडून पहिल्या दिवसापासून सांगण्यात येत होतं आणि विकासाचं विजन घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचले आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो मतदारांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कल्याणी, उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर धाराशिवमध्ये 845 मतांनी बसवराज पाटलांचा विजय झाला।